सो फ्रेंड्स, गोंड्याची स्टार्ट आपल्याला ग्रीन कलरनी करायचं आहे. पहिली आपण त्याचा देठ बनवणार आहे. देठ बनवण्यासाठी पहिली एक मॅजिक सर्कल करून घ्यायचं. थोडासा एक्स्ट्रा धागा सोडायचा, कारण नंतर आपल्याला तो गोंडा बांधण्यासाठी थोडा धागा एक्स्ट्रा सोडायचा. त्याच्यानंतर 3 चैन, जो आपला एक खांब असणार आहे. 1 2 3 आपला एक खांब झाला. त्याच्यानंतर ह्या सर्कलमध्ये अजून आपल्याला 8 डबल क्रोशे करून घ्यायचे आहेत. म्हणजे टोटल सर्कलमध्ये आपल्याला 9 डबल क्रोशे करायचे आहेत. तर आपण ह्या सर्कलमध्ये 8 डबल क्रोशे करून घेऊया. 8 डबल क्रोशे करून घेतल्यावर मॅजिक सर्कल आपल्याला बंद करून घ्यायचा आहे. पहिला जो डबल क्रोशे 3 चैनचा केला होता, त्याच्या चैनमध्ये स्लिप स्टिचनी जॉईंट करून घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला पहिला राऊंड झाला. ही जी एक्स्ट्राची जी आपण धागा सोडला आहे, तो या सर्कलच्या जी सेंटर्स पॉईंट आहे त्याच्यातनं बाहेर काढून घेऊया. आता सेकंड राऊंड पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे. पहिली 3 चेन, नंतर प्रत्येक डबल क्रोशावर एक एक डबल क्रोशे, म्हणजे 9 डबल क्रोशांवर 9 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे आपल्याला तो देठचा शेप तयार होणार. प्रत्येक डबल क्रोशावर आपण एक एक डबल क्रोशे घालून घेऊया. पूर्ण हा सर्कल कंप्लीट करून घेऊया. सो फ्रेंड्स, 9 डबल क्रोशांचे मी 3 राऊंड्स करून घेतलेले आहेत. जेवढा देठचा साईज हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही राऊंड्स कमी जास्त करू शकता. आणि बंद केल्यानंतर पण जो एक्स्ट्राचा धागा आहे तो थोडा मोठा ठेवून आपण जो मॅजिक सर्कल जॉईंट केल्यानंतर जे सेंटरचं सर्कल तयार होतं तिकडनं बाहेर काढलं आहे. म्हणजे आपल्याला गोंडा जॉईंट करायला तो धागा उपयोगी पडतो. अशा पद्धतीने आपला हा सुरुवातीचा देठ तयार झाला. आता ह्याच्यावर आपल्याला गोंड्याचं फूल तयार करायचं आहे. आता गोंड्याचं फूल तयार करताना कुठच्याही एका चेनमध्ये मी हा येल्लो धागा जॉईंट करून घेतला आहे. तुम्ही गोंड्याचा जो कलर असतो येल्लो, ऑरेंज, तुम्हाला जो आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता जॉईंट केल्यानंतर प्रत्येक चेनमध्ये आपल्याला 4-4 डबल क्रोशे घालून घ्यायचे. म्हणजे जिथे आपण 8, इथे 9 डबल क्रोशे जे देठला केलेले आहेत त्याच्या प्रत्येक चेनमध्ये 4 डबल क्रोशे. पहिली 3 डबल क्रोशांचा आपला एक डबल क्रोशे झाला. त्याच नंतर चेनमध्ये अजून 3 डबल क्रोशे, 2 3 आणि 4, टोटल 4 डबल क्रोशे. प्रत्येक चेनमध्ये 4-4 डबल क्रोशे घालून घ्यायचे आहेत. 1 2 3 4. तर आपण असे प्रत्येक चेनमध्ये 4-4 डबल क्रोशे घालून हा आपला राऊंड कंप्लीट करून घेऊया. पूर्ण हे सर्कल 4-4 डबल क्रोशे घालत हा राऊंड कंप्लीट करूया. सो फ्रेंड्स, देठाला जिथे आपण 9 डबल क्रोशे घातले होते त्याच्यावर आपण प्रत्येक चेनमध्ये 4-4 डबल क्रोशे घातले आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे टोटल 36 डबल क्रोशांचा हा फुलाचा पहिला राऊंड तयार होतो. तुम्ही जितके देठाला डबल क्रोशे घालणार त्याला मल्टिप्लाय बाय 4 करून हा तुमचा फुलाचा पहिला राऊंड तयार होणार. आता इथे टोटल माझे 36 डबल क्रोशे तयार झाले आणि पहिले 3 चेनचा जो एक डबल क्रोशे घेतला तिथे मी जॉईंट केले. आता आपल्याला सेकंड राऊंड करायचा आहे. सेकंड राऊंड करताना पहिली 1 2 3 चेनचा आपला हा एक डबल क्रोशे झाला. त्याच्यावर 1 2 3 चेन घ्यायच्या आणि जी तिसरी चेन आपण सुरू केली होती तिथे सिंगल क्रोशेनी एक पिको तयार करायचा. आता आपल्याला प्रत्येक चेनमध्ये जिथे आता आपण 4-4 डबल क्रोशे घातले ते प्रत्येक 4 डबल क्रोशाच्या एक एक चेनमध्ये आपल्याला 3-3 वेळेला डबल क्रोशे घालून डिझाईन तयार करायची. एक डबल क्रोशे करायचा त्या सेम चेनमध्ये, त्याच्यावर 1 2 3 चेनचा एक पिको तयार करायचा. सिंगल क्रोशेनी जॉईंट करून त्याच्यावर पिको करायचा. पुन्हा त्याच चेनमध्ये डबल क्रोशे 1 2 3 चेन, तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करून पिको तयार करायचं. हे अशा पद्धतीने आपल्याला ही कंप्लीट फ्रिल तयार करायची. 4-4 डबल क्रोशाच्या प्रत्येकी एक एक डबल क्रोशावर 3-3 डबल क्रोशे, 3 चेनचा पिको.
अशी करत आपल्याला हा सेकंड राऊंड कंप्लीट करायचा आहे. आता हे पहिल्या चेनमध्ये 3 डबल क्रोशे झाले. पुढच्या चेनमध्ये डबल क्रोशे 1 2 3 3 चेनचा पिको करून घ्यायचा. 3 चेन करून तिसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशेनी जॉईंट करायचं. पुन्हा त्याच चेनमध्ये डबल क्रोशे 1 2 3 3 चेन सिंगल क्रोशेनी पिको केलं. सेम चेनमध्ये डबल क्रोशे 1 2 3 3 चेन सिंगल क्रोशेनी पिको तयार केला. अशा पद्धतीने प्रत्येक चेनमध्ये 3-3 डबल क्रोशे त्याच्यावर 3-3 चेनचा पिको करत ही पूर्ण आपल्याला फ्रिल तयार करून घेऊया. सो फ्रेंड्स, प्रत्येक 4 डबल क्रोशाच्या एक डबल क्रोशावर हे असे 3-3 डबल क्रोशाचे सेट तयार करत डबल क्रोशे 3 चेनचा पिको करत ही आपण पूर्ण फ्रिल तयार केली. आणि तुम्ही बघू शकता ही पूर्ण अशी फ्रिल तयार होते आणि त्यालाच आपल्याला गोंड्याच्या फुलाचा शेप तयार होतो. आणि मी इथे काय केलं आहे, मध्ये जो देठ आहे त्याच्यामध्ये आपली जी यूज और यान असते, छोटे छोटे तुकडे वगैरे आपण ठेवलेले असतात, ते असे भरून घेतले आहेत जेणेकरून देठ थोडासा घट्ट होईल. तर आता आपल्याला हे जे आपलं फूल तयार झालेलं आहे त्याला पूर्णपणे थोडंसं असं एकत्रित करून घ्यायचं आहे. ज्यासाठी आपली जी लाईन संपल्यानंतर जो शेवटचा धागा असतो तो मी थोडासा एक्स्ट्रा ठेवलेला आहे, ज्याच्यात सुई होऊन हा पूर्ण आपण इथे शिवून घेऊया. सो फ्रेंड्स, हे जे आपण जेव्हा शेवटची लाईन इथे जॉईंट केल्यानंतर हे जो धागा एक्स्ट्रा सोडला आहे त्याच्यामध्ये मी सुई ओवून घेतली आहे. आणि आता हे फूल आपल्याला असं पूर्ण एकत्र करून इथे देठाच्या वरची जी लाईन येणार, जो पहिला रो आपण केला आहे तिकडे आपण थोडंसं शिवून घेऊया. म्हणजे पूर्णपणे हे सगळे फ्रिल जी आहे ती एकत्र करून घेऊया. जस्ट रॅन्डमली आपल्याला असं शिवून घ्यायचं आहे जेणेकरून ते पूर्ण फूल पूर्ण एकत्र होऊन जाईल. आपण ह्या पूर्ण सर्कलला सुई धागाने ओवून घेऊया. हे पूर्णपणे असं गच्च एकत्र होईल. सो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता सगळीकडनं आपण विण घेतल्यानंतर पूर्ण हे एकत्रित झाले सगळी फ्रिल आणि हे असं सुंदरसं गोंड्याचं फूल तयार झालेलं आहे. अशाच प्रकारे मी अशी काही फुलं बनवून ठेवली आहेत जी मला आता तोरणाला जॉईंट करायची आहे. म्हणून मी एक्स्ट्राचे धागे ठेवले आहेत जेणेकरून इथून बांधण्यासाठी तोरणाला आपल्याला सोपं पडेल. तर ही डिझाईन खूप सोपी आहे. ह्याचे पूर्ण डिटेल्ड स्टेप्स पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.